सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कळंबी येथील अजितराव घोरपडे विद्यालय या माध्यमिक शाळेनं एक अभिनव उपक्रम राबवला आहे। या अंतर्गत शाळेचा व विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभिलेख एका QR कोडवर सॉफ्ट कॉपीमध्ये अपलोड करण्यात आलेला आहे व असा उपक्रम राबवणारी महाराष्ट्रातील ही पहिलीच शाळा आहे, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक DN पाटील यांनी दिली आहे। यापूर्वी 2024 मध्ये या शाळेनं महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात कोल्हापूर विभागात सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 5 जिल्ह्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता। शाळेची गुणवत्ता व सतत 15 वर्ष 10वीचा 100% निकाल यामुळे पहिल्याच दिवशी सर्व वर्गात प्रवेश बंद करण्याची वेळ शाळेला आलेली आहे। आसपासच्या 7 गावातील 500 विद्यार्थ्यांनी या विद्यालयात प्रवेश घेतलेला आहे। संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचा आणि एका QR कोडवर शाळा आणण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम मुख्याध्यापक DN पाटील यांनी हाती घेतलाय। गुगल फॉर एज्युकेशन अंतर्गत प्रशिक्षण घेतल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांना एका विशेष ईमेलद्वारे गुगल मार्फत अनलिमिटेड स्पेस शाळेला देण्यात आला। त्यानंतर शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देऊन अवघ्या 6 महिन्यात संपूर्ण शाळा एका QR कोडवर आणण्यात शाळेतील शिक्षकांना यश आले। मोबाईल शाळेतील स्कॅनर आणि संगणकाच्या सहाय्याने 1965 ते 2025 या 60 वर्षातील आजपर्यंत शिकलेल्या सर्व 6854 विद्यार्थ्यांचे जनरल रजिस्टर स्कॅन करून सॉफ्ट कॉपी अपलोड केल्या। या अभिनव उपक्रमामुळे शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे संपूर्ण कार्यालयीन अभिलेख एका QR कोडच्या माध्यमातून सॉफ्ट कॉपीमध्ये उपलब्ध झालाय। असा नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम राबवणारी महाराष्ट्रातील कळंबीची ही पहिलीच शाळा आहे। या संपूर्ण प्रक्रियेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तांत्रिक प्रशिक्षणाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि गुगल फॉर एज्युकेशन अंतर्गत पुरवलेल्या अमर्याद जागेचा उपयोग करण्यात आला। कोणत्याही बाह्य यंत्रणेची मदत न घेता शाळेतील लिपिक व सर्व शिक्षकांनी संपूर्ण शालेय अभिलेख सॉफ्ट कॉपीद्वारे अपलोड केला। यामुळे संपूर्ण शालेय अभिलेखांचे डिजिटलायझेशन करण्यात शाळेला यश मिळाले। QR कोडमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे कॅटलॉग, रिझल्ट शीट व सर्व परीक्षांचे निकाल पत्रके, बोनाफाईड आणि इतर सर्व अभिलेख स्कॅन करून सॉफ्ट कॉपीद्वारे संकलित केलं आहे। सध्या शाळेत शिकत असलेल्या इयत्ता 5वी ते 10वी मधील सर्व 745 विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून स्वतंत्र प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र QR कोड तयार करण्यात आले आहेत। या विद्यार्थ्यांमध्ये आधार कार्ड, दाखला, फोटो, विविध प्रमाणपत्रांची छायाचित्र, आभा कार्ड आणि वेगवेगळ्या स्पर्धांमधील सहभागाचे फोटो, व्हिडिओ व प्रमाणपत्र अपलोड केली आहेत। हे QR कोड हे सर्व विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रकावरही देण्यात आले। शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा जीवन परिचय या माध्यमातून जतन होईल। प्रत्येक विद्यार्थ्यानं कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतला त्याचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड केल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे संपूर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शैक्षणिक जीवन परिचय एका QR कोडवर पाहता येईल। तसेच वर्षभरातील शाळेत चालणाऱ्या सहशालेय उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ आणि अहवालांचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे। शिक्षकांच्या अभिलेखांचे फोटो पोर्टफोलिओ देखील तयार करण्यात आले। प्रशासकीय आणि पायाभूत सुविधांचेही डिजिटलायझेशन करण्यात आले। शाळेत अभिनव परीक्षा पद्धतीचा अवलंब करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रत्येक विषयाचे 5-5 प्रश्नपत्रिका संच तयार करून कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात आल्या। संपूर्ण शाळा इमारत ही सर्व माहिती 13 मुख्य फोल्डर आणि 199 सब फोल्डर मध्ये जतन केलाय। अभिनव उपक्रमाबद्दल जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे आणि कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोते यांनी शिक्षकांचं अभिनंदन केलं।